नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांना पुढेही दरमहा मिळणारी आर्थिक मदत चालू राहावी यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचे आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की सर्व पात्र महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, म्हणजे निधीचे वितरण नीट, पारदर्शक आणि वेळेवर होईल. ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नाव युअर कस्टमर. याचा अर्थ असा की या प्रक्रियेत लाभार्थी महिलांची ओळख ऑनलाईन पद्धतीने तपासली जाते. त्यामुळे सरकारला हे कळते की योग्य व्यक्तीलाच या योजनेचा फायदा मिळतोय की नाही. ही प्रक्रिया करून तुमची माहिती सरकारकडे बरोबर आहे आणि अद्ययावत राहते. ई-केवायसी चे फायदे खूप आहेत. यामुळे फसवणूक थांबते आणि योग्य महिलांनाच लाभ मिळतो. तुमच्या खात्यात पैसे वेळेवर जमा होतो आणि अर्ज तपासणी सोपे होते, कारण ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे वेळही वाचतो आणि सगळेच काम जलद होते. ही प्रक्रिया पूर्ण करायची खूप सोपी पद्धत आहे. पद्धत कशा प्रकारे आहे हे पाहूया. पहिली पायरी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा. तिथे ई-केवायसी असा एक बॅनर किंवा लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. दुसरी पायरी, तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कोड भरा. नंतर सेंड OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP टाकून सबमिट करा. तिसरी पायरी, जर तुमची ई-केवायसी आधीच झाली नसेल तर नवीन फॉर्म उघडेल. तिथे तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरा. सेंड OTP करा आणि आलेला OTP सबमिट करा. नंतर जात प्रवर्ग म्हणजे कास्ट कॅटेगरी निवडा. यानंतर चौथी पायरी, आता दोन गोष्टींवर टिक करा. तुमच्या घरातील कोणतीही सरकारी नोकरीत नाही किंवा पेन्शन घेत नाही. घरात फक्त एकच महिला या योजनेचा लाभ घेत आहे. ही दोन्ही निवडून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर सक्सेस, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसेल, म्हणजेच तुमचं काम पूर्ण झालं. ही प्रक्रिया पूर्ण केल्याने पुढे तुमचा हप्ता थांबणार नाही आणि पैसे वेळेवर खात्यात जमा होईल. म्हणून सर्व लाडक्या बहिणींना ही ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे महत्वाचे आहे. तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वपूर्ण माहिती, महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओ मध्ये.